कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, पुन्हा कधी भेटशील ग? एक आईला आपल्याच लेकीला चोरून चोरून भेटावं लागतंय। जगातल्या कुठल्याच आई मुलीवर अशी वेळ येऊ नये। तुझी लई आठवण येते ग तुळजा। तू नाहीस तर घर खायला उठतंय नुसतं। असं वाटतं धावत यावं, तुला मिठीत घ्यावं, तुझी विचारपूस करावी, संसाराच्या 4 गोष्टी सांगाव्या। माझ्या नशिबातच नाही ते। पण एक सांगते, माझं काही बी हो, मला पुन्हा तुझं तोंड बघता येवो न येवो, तू त्या घरात परत फिरकायचं नाहीस। तुझा बाप रागाच्या भरात काय करेल काय बी सांगता येत नाही। सूर्या, तुला मी बजावून ठेवते, हिनं किती बी हट्ट केला तरी हिला परत त्या घरात आणायचं नाही। असं समजा की आम्ही मेलोय। तुळजा, आता हे घर आणि सूर्या हेच तुझं आयुष्य आहे। मला खात्री आहे सूर्या तुला कायम सुखात ठेवल। त्याच्या पाठीशी तू बी खंबीरपणानं उभी राहा। एकमेकांची साथ कधी बी सोडू नका। सुखाने संसार करा। निघते मी। अगं, काय झालं हे सगळं? अगं, या स्वागत आहे तुमचं निंबाळकरांच्या घरात। तुम्हाला काय सांगितलं होतं? त्या सूर्याच्या घराकडे फिरकायचं नाही। का गेलात? का केलात? पोटची पोर आहे ती, जीव राहत नव्हता। अगो बोले 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 ऐकलं का चिरंजीव? यांचा जीव राहत नव्हता, आता तर तुमचा जीव घेतलाच पाहिजे। डॅडी, तुम्हीच सांगता राग आल्यावर काय करायचं नाही, आणि तुम्ही तीच करायला निघाला होता का? ज्याला मारायला पाहिजे तो राहिला बाजूला, आणि आपल्याच घरातल्या माणसावर आपण बंदुकीत आणतोय। तुम्हाला माहितीये ना, आमच्यासाठी आमची इज्जत सगळ्यात मोठी, पोरीपेक्षा बी मोठी, बायकोपेक्षा बी मोठी। इथून पुढे आमचा शब्द मोडलात चिरंजीवांचं ऐकणार नाही आम्ही।
आम्हाला अजून एक श्राद्ध घालायला भाग पाडू नका. आणि हो, लाडू कसले कसले ते लाडू? दादांना दिलेत. छत्रे, ते लाडू देवळाबाहेरच्या भिकाऱ्यांना वाटणं तर कुत्र्यांना खायला घाल. जी. उद्या सकाळी आपल्या घरचे श्राद्धाचे लाडू सूर्याच्या घरी पाठव. चिरंजीव, या घरातलं तुळजाचं सगळं सामान गोळा करा. त्याची होळी करायची आपल्याला. कशाला नको तो शानपणा करायचा होता? होय, गेला असताना जीव आत्ता. एवढंच प्रेम होतं लेकीवर तर पहिलंच समजून सांगायचं होतं ना तिला. जावा आता. बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर आता बंदुकीची गोळी सुटणार आणि डायरेक्ट सूर्याच्या छाताडात जाऊन घुसणार. पूजा छान झाली बरं का सूर्या. सत्यनारायणाची पूजा घालून सत्यनारायणाला खुश केलंस. तुझ्या मागची अजून संकट संपलेली नाहीयेत. अरे डॅडींना जेवढं लवकरात म्हणवता येईल तेवढं म्हणव. आता एकाच गावात राहायचं आणि एकामेकाची तोंड बघायची नाहीत. हे चांगलं दिसतंय का सांग? मामा, तू बोलतोय ते सगळं पटतंय की मला, पण डॅडींसमोर जायची हिंमतच होईना झाली माझी. ते लई चिडलं तरी माझ्यावर. मला नाही वाटत मला कधी ते माफ करतील म्हणून. डॅडी तुला काय? डॅडी आता मला, त्यांच्या मुलीलाही कधीच माफ करणार नाहीत. नाही असं काय नाही. तुम्ही एकदा बोलून तर बघा. डॅडी आहेत कडक शिस्तीचं, पण मनानं लय चांगलं आहेत. अरे सूर्या, तू काळजी कशाला करतोयस? आम्ही आहे ना तुझ्या बरोबर. तू फक्त एकदा डॅडीना जाऊन भेट. ठीक आहे, भेटतो. चल येतो आम्ही. बर, मी पण निघतो. पप्पे, निघायचं ना आता? हो, निघूया. कायमची राहिला मी या घरात लगीन करून थोडीच आली. गंमत केली मी. चल येते येते तुळस. मामा बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.